तळ्यात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे इस्रायलच्या हवाई दलाच्या 1000 माजी सैनिकांनी गाझामधील युद्ध थांबवण्याचं आवाहन एका खुल्या पत्राद्वारे केलंय। गेल्या आठवड्यात या पत्रावरती माजी सैनिकांनी स्वाक्षऱ्या केल्यानं इस्रायल हमास युद्धावरून या देशात असलेला विरोध समोर आलाय। या पत्रावरती स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये सध्या कार्यरत कुणी सैनिक असेल त्याला बडतर्फ केलं जाईल असं लष्करानं जाहीर केलंय। या सरकारनं केवळ राजकीय हेतूपोटी हे युद्ध पेटत ठेवलंय अशी अनेकांची भावना आहे। शिवाय हे सरकार देशातील वैध यंत्रणांवरती पूर्ण नियंत्रण ठेवू शकलं नसल्यानं हमासला हल्ल्यासाठी बळ मिळाल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। त्यामुळे इस्रायल वायुदलाच्या 1000 माजी सैनिकांनी गाझामधील युद्ध थांबवण्याचं आवाहन एका खुल्या पत्राद्वारे केलेलं आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय अभ्यासाचं विषयक अभ्यास करणारे सतीश ढगे सर हे आपल्या सोबत आहेत। सतीश सर, मुळात 1000 माजी सैनिकांनी हे खुलं पत्र लिहिलेले, काय यामागचं प्रमुख कारण तुम्हाला जाणवतं? नक्कीच इस्रायलच्या जनतेमध्ये त्याचबरोबर माजी सैनिकांमध्ये नेतन्याहू आणि त्याचबरोबर इस्रायलच्या लष्कराविरुद्ध एक प्रकारचा असंतोष आहे, हे या पत्रावरून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं। आणि मागच्याही काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर वेळोवेळी नेतन्याहू यांच्या नेतृत्वाविरुद्ध तिथल्या जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरून जे आहे निदर्शनं केली होती। आणि त्यामधला एक महत्वाचा जो मुद्दा होता, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता सुद्धा हमासच्या ताब्यामध्ये असणारे जे होस्टेजेस आहेत, म्हणजे आता सुद्धा जे अपहरण केलेले इस्रायली नागरिक, त्यांचे नातेवाईक त्यांना आहेत, त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी नेतन्याहू यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि जशी गरज पडेल तशासाठी जे आहेत काही कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सुद्धा तयार व्हावं, अशा प्रकारची भूमिका तिथले लोक घेताना दिसत आहेत। आणि याच अनुषंगानं ते त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतायत, हे आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी दिसलेलं आहे। आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे तिथले माजी सैनिक, मुख्यतः हवाई दलामधले 1000 सैनिक अशा प्रकारचं जे आहे खुलं पत्र त्या ठिकाणी लिहित आहेत आणि एक प्रकारे नेतन्याहूचं नेतृत्व, लष्करी नेतृत्व यालाच इनडिरेक्टली त्या ठिकाणी चॅलेंज करतायत। म्हणजे फक्त आणि फक्त राजकीय हेतून प्रेरित कशा प्रकारे हे युद्ध लांबवण्याचा प्रयत्न नेतन्याहू करतायत, हे या पत्राच्या माध्यमातून त्यांना जगाला त्या ठिकाणी दाखवायचंय। खरं म्हटलं तर आज घडीला इस्रायलचं हे युद्ध लांबवण्यामागं 3 महत्वाची कारणं मला त्या ठिकाणी वाटतात। एक म्हणजे खरं म्हटलं तर या युद्धाच्या माध्यमातून ऑलरेडी 2 वर्ष हे सगळं युद्ध त्या ठिकाणी चाललं आणि या युद्धाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलनं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते साध्य केलेले आहेत। गाझा पट्टीमध्ये जे आहे एक प्रकारे हमासची जी सिनियर लिडरशिप आहे त्याला पूर्णतः नेस्तनाभूत करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलला यश मिळालं। एवढंच नाही तर हिजबुल्लाच्या लिडरशिपला सुद्धा एक प्रकारे कापून काढण्यामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी यश मिळालं, म्हणजे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मोठ्या प्रमाणावर त्यांना हासिल करता आले। पण असं झालं तरी सुद्धा अजूनही युद्ध चालू ठेवण्यामागे पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होस्टेजेस अपहरण केलेले हमासच्या ताब्यामध्ये इस्रायलचे नागरिक आहेत, विदेशी नागरिक आहेत आणि त्यांना पूर्णपणे अजूनही हमासनं त्या ठिकाणी सोडवलेलं नाही। जरी हमासनं कालच एक विधान त्या ठिकाणी केलं की आम्ही फायनल डिस्कशन करण्यासाठी तयार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सगळे होस्टेजेस आम्ही रिलीज करायला तयार आहोत। तर पहिली गोष्ट, होस्टेजेस जोपर्यंत रिलीज होणार नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच ठेवायचं असं नेतन्याहू यांचं म्हणणं आहे। हे पहिलं कारण। दुसरं कारण माझ्या मते त्याहून महत्वाचं आहे राजकारण। कारण जोपर्यंत हे युद्ध चालू असेल त्या वॉरच्या अनुषंगानं, युद्धाच्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्धच्या ज्या भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत किंवा त्यांच्या विरुद्धचा जो असंतोष आहे तो साईडलाईन होतो आणि इस्रायलवर एक हाती सत्ता ही बेंजामिन नेतन्याहू यांना त्या ठिकाणी चालवता येते। म्हणून यानं त्या कारणानं त्यांनी जे आहे युद्धाची व्याप्ती हमासकडून जे आहे कधी हिजबुल्ला आणि हिजबुल्लाकडून हुती विरुद्ध वेळोवेळी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। हे दुसरं कारण आहे, याच्यामुळे युद्ध लांबतंय। आणि तिसरं माझ्या मते महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचा रोल। अमेरिका युद्ध कोणाचंही असो, रशिया युक्रेन असो किंवा या ठिकाणी इस्रायल हमास असो, त्यामध्ये आपलं आर्थिक हित त्या ठिकाणी साधू इच्छितो आणि त्याच अनुषंगानं या गाझा पट्टीला एक प्रकारे जे आहे मिडल ईस्टचा रॅव्हियारा म्हणजेच तिथे जे आहे त्याला पर्यटन स्थळ करण्याचा, त्यामधून जे आहे आर्थिक हित साधण्याचा दीर्घकालीन डाव हा ट्रम्प यांचा आहे। आणि ट्रम्पचा जोपर्यंत नेतन्याहूला सपोर्ट आहे तोपर्यंत ते अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत राहणार, हे आपल्याला आज घडीला दिसतंय। आणि या 3 कारणांमुळे असंतोष जरी असला तरी बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध चालूच ठेवण्याचा प्रयत्न करतायत। अगदी तुम्ही जो उल्लेख केलात की अमेरिकेचा आणि अर्थातच नुकताच नेतन्याहू यांनी अमेरिकेत केलेला दौरा जो आहे तो सुद्धा यामागचं काही प्रमुख कारण असू शकतं का, की हा जो आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आहे हा या सैनिकांना पसंत नाहीये? हो, बरोबर आहे। म्हणजे मुळातच या युद्धामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून हे युद्ध जर इतकं चाललं असेल आणि
इस्रायल जो आहे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जर हासिल करू शकत असेल तर त्यामध्ये दोन महत्वाची कारणं होती. एक म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांचं आक्रमक नेतृत्व, याविषयी काही शंकाच नसावी. आणि दुसरं त्याहून महत्वाचं, अमेरिकेचा आर्थिक त्याचबरोबर शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून पुरवठा, सपोर्ट हा इस्रायलला असल्यामुळेच इस्रायल जे आहे इराणच्या या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन विरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लढू शकला. आता डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, एक प्रकारची पुन्हा अनुकूल परिस्थिती, म्हणजे बायडनच्या कार्यकालामध्ये जी अनुकूल परिस्थिती नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अनुकूल परिस्थिती ही बेंजामिन नेतन्याहू यांना ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि त्या मीटिंगमध्ये नक्कीच पुढचा दीर्घकालीन विचार त्या ठिकाणी झालेला असेल. त्याचबरोबर अमेरिकेने जे आहे त्यांना पूर्णतः पाठिंबा या ठिकाणी देव केलेला आहे. बघा, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र नीतीमध्ये दोन वेगवेगळे अँगल आपल्याला याच्यात दिसतात. रशिया युक्रेन युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिकेचा साथीदार असणारा युक्रेन, या युक्रेनला जे आहे आयसोलेट करणं, एक प्रकारे त्याच्यावरच दबाव काढून प्रो रशिया भूमिका घेणं, अशा प्रकारची परराष्ट्र नीती मागच्या 2 महिन्यामध्ये केलेली आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून दिसते. तर दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि हमास युद्धामध्ये इस्रायलला पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त पाठिंबा देणं, आणि एवढंच नाही तर वेळोवेळी अशा प्रकारची विधानं करणं की हमासनं जर अशा प्रकारची युद्धबंदी केली नाही किंवा सगळे होस्टेजेस सोडले नाही तर हमासनं आतापर्यंत विचार केला नसेल, अशा प्रकारचं जे आहे अतोनात नुकसान आम्ही त्यांचं करू, अमेरिका सुद्धा जे आहे इस्रायलला पूर्णपणे साथ देईल. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहे बेंजामिन नेतन्याहू यांच्या सोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा आलेला असेल. आणि मी जसं सांगितलं की मिडल ईस्टचा रायव्हिएरा, म्हणजे थोडक्यात त्या गाझा पट्टीला जे आहे पूर्णतः या तिथल्या लोकांपासून खाली करणं आणि त्याला जे आहे आपल्या आर्थिक हितासाठी त्या ठिकाणी कसा वापर करता येईल असा सुद्धा दीर्घकालीन प्लॅन त्या ठिकाणी असू शकेल. ह्युमन राईट्स याचं डोनाल्ड ट्रम्पशी आणि बेंजामिन नेतन्याहू यांचं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आणि ही सगळी राजनीती पाहता, हे सगळे भू राजनीती पाहता तिथल्या लोकांमध्ये आणि त्यातल्या त्यात इथल्या हवाई दलाच्या जे माजी सैनिक आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण ते सैनिक आहेत, ते त्यांच्या राष्ट्राविषयी विचार करतायत. ज्यावेळेस दुसरा एखादा देश तुमच्या सॉव्हर्निटीमध्ये म्हणजेच तुमच्या सार्वभौमत्वाविषयी, तुमच्या देशाच्या निर्णय क्षमतेमध्ये ढवळाढवळ करतं आणि त्याच्यानुसार तुमचे जे राज्यकर्ते आहेत ते निर्णय घेतात, तर त्या अनुषंगानं कुठल्याही देशाच्या सैनिकांना वाईट वाटणं साहजिक आहे. आणि त्याच विरुद्ध त्यांनी हा आवाज उठवलेला आहे, म्हणून अशा प्रकारचं खुलं पत्र त्यांनी लिहिलं असं मला वाटतं. मात्र आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे नुकतीच स्वतः नेतन्याहू यांनी धमकी दिलेली आहे इराणला, काही झालं तरी परमाणु हत्यारं तुम्हाला बनवू देणार नाही, अशा स्वरूपाचा त्यांनी सूर जो आहे तो आळवलेला पाहायला मिळतोय. एकीकडे अशा पद्धतीची धमकी देणं आणि त्यात हे पत्र येणं हा काही योगायोग समजायचा का? मला वाटतं की जे आहे ही भाषा ही प्रत्यक्ष बेंजामिन नेतन्याहूची नाहीये, तर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बेंजामिन नेतन्याहू यांच्या तोंडातून त्या ठिकाणी बोलली जाते. आफ्टर ऑल इस्रायल जो आहे हा अमेरिकेचा अलाय आहे, त्यांचा स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी पार्टनर आहे. आणि अरब देशांनी किंवा एक प्रकारे जे आहे रायव्हल्सनी, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेरलेला असताना सुद्धा एवढासा चिंचोळा प्रदेश असणारा इस्रायल जर या सगळ्या बलाढ्य अशा प्रकारच्या अरब राष्ट्रांशी जर मागच्या कित्येक दशकांपासून लढतोय आणि त्यातल्या त्यात मागच्या 2 वर्षांपासून लढतोय, तर त्यामधला एक महत्वाचा फॅक्टर हा ऑफकोर्स अमेरिका हा आहे. अमेरिकेचा पाठिंबा त्या ठिकाणी. अमेरिकेचा एक सर्वात मोठा शत्रू आज घडीला म्हणजे इराण. मग त्या इराणवर प्रेशर निर्माण करण्यासाठी एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याशी चर्चेच्या वार्ता किंवा त्याच्याशी संबंधित जे आहे बातचीत करतायत आणि चर्चेच्या माध्यमातून इराणला जे आहे न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून कसं परावृत्त करता येईल याच्याशी संबंधित त्यांची जी आहे डिप्लोमसी किंवा त्यांची जी आहे अग्रेसिव्ह डिप्लोमसी चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पोस्चरिंगचा भाग म्हणून अमेरिका बोलत नाही, पण अमेरिकेचा अलाय बेंजामिन नेतन्याहू याच्या तोंडातून अशा प्रकारची जी आहे भाषा त्या ठिकाणी वापरणं, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम प्रेशर स्ट्रॅटेजी डिप्लोमसीच्याही माध्यमातून आणि जर गरज पडली तर युद्धाच्या माध्यमातून सुद्धा. पण अमेरिका प्रत्यक्ष न बोलता इस्रायलच्या तोंडातून अशा प्रकारची भाषा बोलतोय. म्हणून माझ्या मते ही सगळा सपोर्ट जो आहे अमेरिकेचा इस्रायलला असल्यामुळेच इस्रायल जे आहे इराण विरुद्ध अशा प्रकारची भाषा वापरतोय. पण एकीकडे आपण बघतोय की नेतन्याहू हे स्वतः सुद्धा वारंवार आवाहन करतात, आता युद्ध थांबवा नाही तर तुमची खैर नाही. मग तरी सुद्धा अशा स्वरूपाचं हे माजी सैनिकांनी लिहिलेलं पत्र कशाचं द्योतक म्हणायचं? नाही, मुळात जे आहे बेंजामिन नेतन्याहू अशा प्रकारे जर म्हणत असतील की युद्ध थांबवा, पण युद्ध थांबवा कुठल्या अटीवर? त्यांची आता सर्वात टॉपमोस्ट प्रायोरिटी जी आहे आता सुद्धा जे होस्टेजेस
हमासकडे आहेत. त्या हमासच्या सगळ्या होस्टेजेसला जे आहे मुक्त करणं ही टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे. कारण ते जर होस्टेजेसच जर मुक्त झालं नाही तर त्यांचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पूर्णपणे साध्य होणारच नाही. आणि हमासच्या ताब्यामध्ये आता सुद्धा ते होस्टेजेस आहेत. मग हमासकडून जर त्यांची पूर्णतः मुक्तता करायची असेल तर टप्प्याटप्प्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये जी युद्धबंदी ठरवली होती त्या पहिल्याच टप्प्यानंतर जे आहे पुन्हा किंतु परंतु झालं. म्हणजे हमासचा त्या ठिकाणी दावा आहे की अननेसेसरीली त्या युद्धबंदीचे क्लॉजेस त्या ठिकाणी बाजूला सारून इस्रायल जे आहे गाझा पट्टीवर त्या ठिकाणी हमले करतोय, म्हणजेच युद्धबंदीचे नियम त्यांनी तोडलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला इस्रायल त्या ठिकाणी म्हणतोय की हमास त्यांच्याकडे जे असणारे होस्टेजेस आहेत त्यांना रिलीज करण्यासाठी त्यांनी जे काही एक प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्या ठिकाणी मोडतंय. म्हणजे हे फक्त जे आहे नेतन्याहू या भाषेमधून बोलून एक प्रकारे जे आहे हमासवर प्रेशर क्रिएट करतायत आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे होस्टेजेस कशा प्रकारे रिलीज करता येतील हा त्यांचा प्रयत्न असेल. पण मुळात हा फक्त हमास विरुद्धचा लढा नाहीच आहे. इराणच्या ज्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यामध्ये एक हमास आहे, दुसरा हिजबुल्ला आहे आणि तिसरा जो आहे तो हुती आहे. आता या हुतीला येमेनमध्ये एक प्रकारे हमास आणि हिजबुल्लाचं कंबरड तोडण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं. पण आता सुद्धा हुती हे जे आहेत रेड सी मध्ये येमेनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा खतरा हा अमेरिकेच्या जहाजांना आहे. त्यांची जी कमर्शियल शिपिंग आहे तिथून जाणारी जहाज आहेत आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणारा त्या हल्ल्यांमधून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणारा जो विपरीत परिणाम आहे तो अमेरिकेला एक प्रकारे जे आहे म्हणजे सोसण्यासारखा नाहीये. म्हणून अमेरिका इस्रायलला त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे सपोर्ट करतोय आणि इस्रायल एक प्रकारे इराणला धमकी देऊन अल्टिमेटली पुढचं टार्गेट हमास शिवाय पुढचं टार्गेट जे आहे ते हुती सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून इतक्या लवकरात लवकर मला वाटत नाही की इस्रायल हे युद्ध त्या ठिकाणी संपवेल जोपर्यंत त्याचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्याचबरोबर पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि जगाला दाखवण्यासाठी त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी संपूर्णतः त्यांचे होस्टेजेस जोपर्यंत रिलीज होत नाहीत तोपर्यंत बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध संपवतील अशी दूरपर्यंत शक्यता मला वाटत नाही. नक्कीच सतीश सर, आणि मुळात फंडिंगचा जो तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याचा सुद्धा परिणाम सुद्धा जो आहे तो या एकीकडे भाषेमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी.